1K फॉलोअर्स कंप्लीट होण्यासाठी तर सोमवारी तुमचा भाऊ महादेव माळावर चालला आणि या सोमवारी पण गेलोच होतो. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. 365 दिवसाच्या चॅलेंज मधल्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आजचा विषय असा होतो की आज सकाळी सकाळी आंघोळ करून मी निघालो होतो रोडवर जाण्यासाठी. आणि आज तुमचा भाऊ कसा दिसत आहे कमेंट मध्ये सांगायचं विसरू नका बरं का. रोडवर जात होतो तेवढ्या लालपरीची रॉयल एंट्री झाली आणि मग लालपरीला बाय बाय करून मी आलो रोडवर कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आलो डॉनच्या घरी आणि मग मी आणि डॉन आलो चौकात येऊन जेमिनीमध्ये एआय फोटो एडिट केला. पण तुमचा भाऊ एवढा पापी आहे का एआय जेमिनीने पण आपला फोटो बनवून नाही दिला. डायरेक्ट 24 तासासाठी ती आयडीच बॅन करून टाकली जेमिनीने. सोमवार होता त्याच्यामुळे मनात विचार आला की आपलं पाप फेडून तरी यावं माळावरून. मग आम्ही निघालो माळावर जाण्यासाठी आणि मग थोड्या वेळात आम्ही पोहोचलो माळावर. तुम्हाला तर माहितीये कोणत्याही मंदिरात जर गेलो तर घंटी वाजवणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर घंटी वाजवली. आणि आज कुणी दिवस निघला होता काय माहिती, कारण आज सोमवार असून आपल्या महादेव माळावर गर्दीच नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये पण व्हिडिओ काढायचा चान्स भेटला आणि तुमचा भाऊ असा चान्स कधीच सोडू शकत नाही. सर्वात अगोदर तर आपले महादेवांचे दर्शन घेतले आणि मग त्यांचे दर्शन झाल्यावर आपले हनुमान दादांचे दर्शन घेतले. तुमचा भाऊ माळावर आला आणि फोटो नाही काढला असं कधी होऊ शकते का? आणि आज तर नवीन लुक होता. मग 1-2 फोटो काढले, मग परत निघालो घरी जाण्यासाठी. घरी येऊन 3-4 तास झोपलो आणि मग झोपेतून नेमकं उठलोच होतो तेवढ्यात घरच्यांनी सांगितलं की जाय उकळीला आणि दूध घेऊन ये. मग निघालो उकळीला जाण्यासाठी. सध्या रस्ता कसा आहे उकळीला जाण्याचा ते तर तुम्ही पाहू शकता. मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो डायरेक्ट उकळीला. आणि म्हणून आजचा व्लॉग इथेच समाप्त होतो. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर फॉलो करायचं विसरू नका बरं का.